श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, ज्या मुलांचे लग्न जुळत नसतील, समजा कधी आपल्याला समजा दोन्ही बाजूंचं सगळे योग्य बोलणी होत आहे पण आपल्या कुंडली जुळत नसतील, तर बघा अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा एक प्रभावशाली उपाय करा. तुमचे बघा जर तुम्ही हा उपाय केला तर गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या अगोदर नक्कीच तुमचे विवाह योग जुळून येतील आणि अगदी तुमच्या मनासारख्या जोडीदाराशी तुमचा विवाह जुळेल. असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे. तर तो आपण कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दल सगळं जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आता आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्या गणपती बाप्पांसमोर करायचा आहे. आता तुम्ही म्हणताल आमच्या घरी गणपती बसवलेले नाहीत, मग आम्ही हा उपाय कसा करावा ते देखील आपण पाहणार आहोत. पण बघा आता गणपती बाप्पा जर तुमच्या घरी बसवलेले नसतील तर अगदी बघा आपल्या देवघरात तर गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना, मग आपण हा आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर जरी हा उपाय केला तरी देखील चालतो. मात्र उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत आवर्जून नक्की करायचा आहे आणि उपाय मात्र एकदाच करायचा आहे. असं नाही की दररोज करायचा आहे का, किती वेळा करायचा नाही. फक्त एक वेळ ठरवून घ्या, सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा आणि एकच दिवशी हा उपाय करायचा आहे. नुसता उपाय करून चालणार नाही, आपल्याला त्यासोबत सेवा देखील करायची आहे, जेणेकरून आपल्याला 100% खात्रीशीर हा उपाय केल्याने त्याचा आपल्याला निश्चितच फळ मिळेल. बघा आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये बसलेले आहेत, मग घरामध्ये बसलेले असोत किंवा नसोत पण गणपती बाप्पा आहेत ना, आपल्या देवघरामध्ये पण आहेत आणि गणपती बाप्पांचे जे काही तत्व आहेत ते सध्या पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत आहोत. असं जरी म्हटलं की गणपती बाप्पा आपल्याच घरामध्ये राहतात तरी देखील चालेल आणि खरंच गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि राहतायत. मग आपण जी काही सेवा करू, जे काही त्यांच्याकडे आपण मागणं मागू ते आपलं नक्कीच पूर्ण करणार आहेत. बघा हा उपाय करण्यासाठी आता तुम्ही जर हा उपाय सकाळी करणार असताल तर मग सकाळी आपली दररोजची देवपूजा, गणपती बाप्पा स्थापन केलेले असतील तर घरी गणपती बाप्पांची पूजा आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग आता उपाय करण्यासाठी लागणार आहेत आपल्याला अक्षदा. आता अक्षदा म्हटलं तर तुम्ही लक्षात आलं असेल आपल्याला लागणार आहेत तांदूळ. आता तांदूळ घेताना आपल्याला शुभ्र म्हणजे पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे नाहीत, आपल्याला बघा लाल पिवळे तांदूळ घ्यायचे आहेत. आपण ज्याप्रमाणे लग्नामध्ये अक्षदा कशा रंगवलेल्या असतात त्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ रंगवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा गणपती बाप्पांसमोर एक आसन घ्यायचं, बसायचं आहे. मग देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर बसा किंवा तुमच्या घरात जी आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तिथे बसलात तरी देखील चालेल. त्यानंतर बघा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आपला रेग्युलरचा दिवा एक लावलेला आहे तरी देखील आपण ही जी सेवा, हा जो उपाय करणार आहोत तो आपल्याला दिव्याच्या साक्षीने करायचा आहे. बघा अग्निदेवतेच्या साक्षीने कोणतीही सेवा केलेली, उपाय केलेला देवबाप्पापर्यंत अगदी लवकरात लवकर पोहोचतो. म्हणून आपल्याला बघा काय करायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी काही समजा सेवा उपाय करणार आहोत त्याचा संकल्प घ्यायचा आहे. आता संकल्प घेण्यासाठी एक ताट घ्यायचं, फूल, अक्षदा, पाणी देखील लागणार आहे. हातामध्ये पाणी घ्या, त्यात बघा आपल्याला थोड्या अक्षदा घ्या आणि आपल्याला संकल्प मनातल्या मनात करायचा आहे की मी जी काही सेवा करणार आहे, माझे समजा देवा ती माझी सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे, माझ्या विवाह योग जुळून येण्यासाठी जे काही अडथळे आहेत ते दूर होऊ द्या. आपल्याला असं करायचं आहे आणि ते हातात घेतलेलं पाणी ताटामध्ये खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते जे पाणी आहे ते तुळशीला टाकू नका, दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकून द्या. त्यानंतर बघा आपल्याला गणपती अथर्वशीर्षचे पठण 1 वेळा करायचे आहे. तसेच गणपती आपल्याला जो मंत्र आहे गणपती बाप्पांचा त्या मंत्राचे आपल्याला अगोदर 108 वेळा पठण करायचे आहे. आणि आता बघा आपण एक आसन घेऊन तर बसलेला होतोच, दिवा लावलेला आहे, आपण
संकल्प देखील घेतला आहे. नंतर बघा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कारण की बघा, गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी जे काही समजा संकल्प करते, जे काही सेवा करते, ती माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. माझ्या लग्न जुळण्यासाठी जे काही अडथळे येतात, आता गणपती बाप्पाच विघ्नहर्ता आहेत, मग ते विघ्न दूर होऊ द्या. तसेच आपल्याला बघा 108 वेळा गणेश गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे. ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, या मंत्राचे 108 वेळा पठण करायचे आहे. तसेच गणपती अथर्वशीर्षचे बघा आपल्याला 1 वेळा पठण करायचे आहे. आता हे पठण करत असताना जे आपण अक्षदा रंगवून घेतलेल्या आहेत लाल पिवळ्या करून, त्या आपल्या हातामध्ये ठेवायच्या आहेत. आपण बघा त्या अक्षदांना आपण अभिमंत्रित करतोय. हे सगळ्या सेवा करायच्यात. आसनावरती बसलेला आहोत आपण. अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे, आपल्याला दिवा लावायचा आहे, त्या अक्षदा हातात घ्यायच्यात, ही सेवा करायची. आणि त्यानंतर सेवा करून झाल्यावर ह्या अक्षदा जी आहेत त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावरती थोड्या आणि चरणांशी देखील अर्पण करायच्या आहेत. आणि नंतर प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा, माझ्या लग्न जमण्यामध्ये जे काही अडथळे येते ते दूर होऊ द्या, माझा विवाह योग जुळून येऊ द्या, माझा योग्य जोडीदाराशी माझे लग्न जुळून येऊ द्या आणि निर्विघ्नपणे माझे हे कार्य पार पडू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, खात्रीशीर सांगते मी तुम्हाला, वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो. म्हणजे बघा, तर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे. बघा, विद्येचे देवता आणि गणपती बाप्पा आपल्याला नाराज करणार नाहीत. गणपती बाप्पा आपली इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत. बघा, त्याच्यामुळे आपल्याला हे जे आहे ते आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे तो देखील आपल्याला करायचा आहे. तसेच बघा, आता आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवलेले असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची दररोज पूजा करायची आहे. गणपती बाप्पांचे स्तोत्र अथर्वशीर्ष पठण करा. आपल्या जीवनातील जे काही नकारात्मकता, ज्या काही अडीअडचणी आहेत ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील. तसेच गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत आपण आरती तर करतच असतो, पण तांदळावरती कापूर जाळल्याने आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता, ज्या काही समस्या आहेत ते गणपती बाप्पा खात्रीशीर आणि 100% नक्कीच आपल्या जीवनातील दूर करतात. बघा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही सेवा आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचं याबद्दल जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.